काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये आमने-सामने पाहायला मिळालं आहे. पाहिलं तर शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यावरती ठाणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी डोंबिवली 29 प्रभागमध्ये पैसे वाटपावरून दोन्ही गट जे आहे ते आमने-सामने येताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र भाजपचे उमेदवार पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या 2 उमेदवारासह 5 जणांवरती हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं. त्यामुळे दोन्ही उमेदवार आता सध्या तरी जिल्हा रुग्णालय सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत आहे. नितीन पाटील आणि रवी पाटील असे 2 उमेदवाराचे शिवसेनेचे नाव असून या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहे. आणि पाहायला गेलं तर आता शिवसेना आणि भाजप काही ठिकाणी युती जरी असली तर काही ठिकाणी त्यांच्या आपापसात मतभेद आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत नितीन पाटील आणि रवी पाटील यांना सध्या तरी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या निगराणीखाली देखील त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता भाजप आणि शिवसेनेत येणाऱ्या काळात 15 तारीख आणि 16 तारखेला मतमोजणीच्या वेळेस कशा प्रकारेचा आमना-सामना आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी वातावरण जे ते डोंबिवलीमध्ये तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.